नॉनव्हेजच्या सगळ्या प्रकाराला मागे सारणारा आणि पहिल्याच घासात मन तृप्त करणारा हा नॉनव्हेजचा प्रकार म्हणजे अळणी भात. ऐकायला अगदी सोप्पा वाटतो. अळणी भात म्हणजे खूप जास्त काही बनवायचे कष्ट नसतील. परंतु इतका टेस्टी लागतो. तुम्ही जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने हा बनवाल ना, तेवढा तो भात अगदी वेगळ्या चवीचा लागतो. आजची पद्धत अतिशय स्पेशल आहे. आजच्या पद्धतीने जर तुम्ही हा अळणी भात बनवाल ना, तर खरंच सांगते अळणी भात तुम्ही जर कधी खाल्ला नसाल, तर या भाताच्या प्रेमात पडाल एवढा चविष्ट होतो. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी इथे मी वाफरलेलं मटण घेतलंय. वाफरलेलं मटण म्हणजे काय? ज्या मटणाला आपण मॅरिनेशन करतो, कांद्यावरती फक्त तेलामध्ये छानपैकी हाय फ्लेमवरती परतवून घेतो. हे हाय फ्लेमवर परतलेलं मटण एक 5 ते 6 मिनिटं मी छानपैकी त्या तेलामध्ये परतवून घेतले. म्हणजे ते थोडंफार शिजलं गेले आणि त्यानंतर ते काढून घ्यायचं. राहिलेलं मटण मी रश्श्यासाठी बाजूला शिजायला ठेवलं. त्याचबरोबर इथे मी 2 कप इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय. इंद्रायणी तांदूळ घेतल्यामुळे ना, हा भात मऊसूद व्हायला मदत होते आणि इंद्रायणी भातामुळे तांदळामुळे या भाताला चवही खूप छान येते. त्यामुळे आवर्जून इंद्रायणी तांदूळ वापरा. आता यासाठी एक हिरवं वाटण बनवायचे. यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्यात. हिरव्या मिरचीचं प्रमाण मी इथे 4 घेतलं. तुम्हाला भात जर थोडासा अजून स्पायसी हवा असेल ना, तर तुम्ही मिरची जास्त घालू शकता. परंतु हा अळणी भात जास्त स्पायसी नसतो. फक्त एक हिरव्या मिरचीचा थोडासा तिखटसरपणा त्याला यावा म्हणून मी 4 घातल्यात. त्याचबरोबर आलं आणि लसूण घालायचं. आलं लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं ठेवा नेहमीपेक्षा. नेहमी आपण मसाले भाताला वगैरे जे वाटण करतो ना, त्यापेक्षा ह्याला लसूण आणि आलं थोडं जास्तीचं घाला. त्यामुळे फ्लेवर खूप छान येणार आहे. चला सगळ्या गोष्टी छानपैकी वाटून झाल्यात. महत्त्वाचं आहे हे हिरवं वाटण. यामुळे या भाताला ना खूप छान टेस्ट येते. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी प्रमाणानुसार घाला. चला आता घेऊयात फोडणी करायला. कुकरमध्ये तेल आणि तूप घालून घ्यायचं. तूप आवर्जून घाला. तुपामुळे सुद्धा या भाताला चव छान येणार आहे. आता यावरती काही खडे मसाले घालायचे. यामध्ये लवंग, काळी मिरी, छोटी वेलची, मोठी वेलची, चक्री फूल, शहाजिरे आणि दालचिनी घालून घेतले. हे बेसिक खडे मसाले तेल आणि तुपावरती छानपैकी परतवून घ्यायचे. थोडेसे हलके फुलले की यामध्ये घालायचा आहे कांदा. एक मोठा कांदा छानपैकी बारीक चिरून घेतलाय. तो यामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा. मटण वाफलताना सुद्धा मी कांदा घातलाच होता. कांदा आणि आलं लसूण खोबऱ्यावरती मटण छान वाफलून घेतले. परंतु भाताची फोडणी करताना परत एकदा कांदा आवर्जून घाला. चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. जर तुम्ही छोटे कांदे घेणार असाल तर 2 ते 3 कांदे तरी घ्या. कारण कांद्याचं प्रमाण यामध्ये बऱ्यापैकी हवंय. ज्यामुळे फ्लेवरही छान येईल आणि स्ट्रक्चरही छान येईल. कांदा फक्त गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. खूप जास्त लाल करायचं नाही. त्यानंतर यामध्ये हे हिरवं वाटण घालायचं. हिरवं वाटण करताना पाणी वगैरे काही घालायचं नाही. फक्त या सगळ्या गोष्टी अशा आपल्याला वाटून घ्यायच्यात. चला आता हे वाटणसुद्धा या कांद्याबरोबर छान खमंग असं परतवून घ्यायचं. ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या छान परतवून घ्याल, जेवढ्या छान त्या भाजून घ्याल ना, तेवढा त्याचा फ्लेवर छान येणार आहे. आपण नेहमीच बिर्याणी बनवतो, रस्सा, सुक्की हे सगळे मटणाचे प्रकार बनवत असतो. परंतु हा अळणी भात तुम्ही या पद्धतीने कधी बनवला नसेल ना, तर नक्की बनवून बघा. यापुढे तुम्ही सगळे प्रकार विसरून जाल, एवढा टेस्टी होतो. माझ्या घरात तर आठवड्यातून किमान एकदा तरी हा अळणी भात बनतोच. चला छानपैकी वाटण हे परतले गेले. आता यामध्ये 1 चमचा हळद घालायची. मटण वाफलवून घेताना सुद्धा हळद घातली होती, परंतु आता या फोडणीमध्ये सुद्धा हळद आवर्जून घालायची. कारण हळदीमुळे चव आणि कलर हे दोन्ही गोष्टी मेंटेन राहणार आहेत. त्यानंतर घालायचं 1 चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा गरम मसाला. इथे बिर्याणी मसाला न वापरता कोणताही मटण मसाला किंवा गरम मसाला तुम्ही वापरा. त्यामुळे चव छान येणार आहे. आणि थोडासा हलकासा स्पायसीनेस सुद्धा त्या हिरवी मिरचीमुळं आणि या गरम मसाल्यामुळे छानसा मेंटेन राहतो. चला मसालेसुद्धा छान या सगळ्या वाटणात परतले गेले की मटण घालून घ्यायचं. आता हे मटण आपल्याला ह्या वाटणाबरोबर छानपैकी परतवून घ्यायचं आहे. मटण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तेलावरती फक्त 5 ते 6 मिनिटं छानपैकी परतवून घेतलं होतं आणि लगेच मी ह्या वाटणामध्ये आता घातली आहे. आता हे मटण ह्यामध्ये सुद्धा आपण किमान 3 ते 4 मिनिटं तरी परतवून घ्यायचे. जेवढं तुम्ही मटण हाय फ्लेमवरती छान परतवून घ्याल ना, तेवढे त्याचे पीसेस असे छान टेंडर होतात आणि त्याची चवही तेवढी छान येते. बऱ्याच वेळेला अळणी भात ना अळणी रश्श्यामध्ये डायरेक्ट बनवला जातो. परंतु त्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर त्याचा फ्लेवर छान येतो. कारण मटण आपलं अजून शिजायचं बाकी आहे. त्यामुळे त्याचे सगळे फ्लेवर्स जे आहेत ते रश्श्यामध्ये आणि भातामध्ये एकजीव होतात. ज्यावेळेला आपण अळणी रश्श्यामध्ये बनवतो ना, तेवढा फ्लेवर त्या अळणी रश्श्यामधून भेटत नाही, जेवढा की डायरेक्ट या मटणामधून भेटणार आहे. चला मटण छानपैकी मी 3 ते 4 मिनिटं परतवून घेतले. त्यानंतर हा धुवून ठेवलेला इंद्रायणी तांदूळ घालून घ्यायचा आणि तांदूळ आता या मटणाबरोबर या सगळ्या मसाल्यांबरोबर खरपूस असा परतवून घ्यायचा. मसाल्यांमध्ये जेव्हा तांदूळ छान परतला जातो ना, तेव्हा त्याला फ्लेवरही खूप छान येतो. अगदी प्रत्येक तांदळाच्या कणामध्ये, शितामध्ये तो फ्लेवर आपल्याला जाणवतो. त्यामुळे तांदूळ मात्र व्यवस्थित असा इथे मी भाजून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मी तांदूळ परतवून घेतलाय. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा सगळ्या गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या. आता इथे मी 2 कप इंद्रायणी तांदूळ घेतलाय. 2 कप तांदळासाठी
किमान डबल न घालता टिबल पाणी घालायचं आहे. म्हणजे तांदळाची, या भाताची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी होते. अळणी भात आहे ना, तो अगदी मऊसूद असा असतो, अगदी लफलफीत असा केला जातो. त्यामुळे तांदळाबरोबर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी मीठही घालून घेतले. साधारण 2 चमचे मी खडे मीठ घातले. मीठ घातल्यानंतर सुद्धा सगळ्या गोष्टी छान परतल्या गेल्या. ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्यात, त्यानंतरच पाणी घाला. इथे मी 2 कप तांदळासाठी 6 कप पाणी घालते. पाणी आवर्जून गरमच घालायचे, थंड पाणी अजिबातही घालायचं नाही. गरम पाणी घातलं की भाताची चवही मेंटेन राहते. तांदूळ पटकन शिजतो आणि तांदूळ पटकन शिजत असताना तो अगदी मऊसूद असा व्हायला मदतही होते. चला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून या छोट्या-छोट्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केले ना, तुमचं सुद्धा अळणी भात इतका चविष्ट होईल की काही विचारायलाच नको. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे स्ट्रक्चरमध्ये, टेस्टमध्ये खूप जास्त फरक पडत असतो. तुम्ही बघू शकताय भाताला तरी किती छान आली आहे ती. चला, पहिली उकळी छानपैकी येऊ द्यायची आणि त्यानंतर झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आवर्जून काढा. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटणही शिजतं आणि तांदूळही शिजतो. मटण आपलं इथे आपण शिजवून घेतलं नाही आहे, फक्त परतवून घेतलेलं आहे. त्यामुळे मटण व्यवस्थित असं शिजणं जाणं खूप गरजेचं आहे. आणि मटण शिजेपर्यंत ना तांदूळ छान ओव्हरकुक होतो. अळणी भातामध्ये तांदूळ हा अगदी ओव्हरकुक झालेला असतो. त्यामुळे तेवढा वेळही त्याला छान भेटतो. चला, तुम्ही बघू शकताय झाकण उघडले मी, किती सुंदर असा हा तांदूळ शिजला गेलाय. अगदी मऊ लुसलुशीत असा हा आपला अळणी भात इथे तयारही झालाय. तांदूळ शिजेपर्यंत मटणही परफेक्ट असं शिजलं गेले. एखाद्या हॉटेलमधल्या अळणी भाताला सुद्धा मागे सरेल असा चमचमीत आणि मऊ लुसलुशीत अळणी भात तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने आरामात बनवू शकणार आहात. फक्त अट एकच आहे, भात सर्व्ह करताना गरमागरमच सर्व्ह करा. कारण गरमागरम हा भात खाण्यात जी मजा आहे ना, ती दुसऱ्या कशातही नाही. चला, मटण एकदा शिजले का तेही मी व्यवस्थित चेक करून घेते. मटण इथं आपलं अगदी परफेक्ट असं शिजलं गेले 5 शिट्ट्यांमध्ये आणि छान आपण परतवून घेतलं होतं. त्यामुळे मटण शिजायला अजिबातही कमी पडत नाही. सुंदर असा अळणी भात मी छान आता सर्व्ह करून घेते. एका घासातच मन तृप्त होईल असा हा अळणी भात तयार झालाय. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आवर्जून वापरा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण नेहमी आपण मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो. मीही कितीतरी रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत मटणाच्या. परंतु असा काही प्रकार आला ना, की आवर्जून तुम्ही सगळ्यांनी हा ट्राय करावा असं वाटतं. कारण याची चव दुसऱ्या कशालाच येणार नाही. मटणाच्या कोणत्याच प्रकाराला ही टेस्ट येऊ शकत नाही. चला, कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये तर सांगाच. परंतु अजून नॉनव्हेजच्या तुम्हाला कोणत्या रेसिपीज माझ्याकडनं बघायला आवडतील हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. चला, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशाच चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.